मित्र हो, बंधू हो, समस्त नागरिक, लोणंदमधील सामाजिक कार्यकर्ते आजमबाई आताऱ्यांचा सर्वांना प्रेमपूर्वक नमस्कार। बंधू हो, मित्र हो, सातत्यानं आपण समाजामध्ये सामाजिक गरजांसाठी सामाजिक जाणीवेच्या माध्यमातून आपण नेहमीच शासनाचं लक्ष वेधण्यासाठी सातत्यानं रोकटोक मराठी न्यूज चॅनल यांच्याशी संपर्कात राहून आपण समाज माध्यमाच्या विषयी आज संपूर्ण लोणंद शहरामधील एक जबरदस्त अशी महत्त्वाकांक्षी योजना की जेणेकरून सर्वांचं लक्ष लोणंद शहराचं एक प्रकारचं गौरव आणि वैभव असलेलं लोणंद बसस्थानक हे आता महाराष्ट्र राज्य वाहतूक यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी बांधकामाला सुरुवात झालेली आहे आणि राज्य शासनाचा त्याला एक प्रकारचा भक्कम असा मदतीचा ओघ मिळालेला आहे। म्हणून महाराष्ट्र राज्य वाहतूक नियंत्रण महामंडळानं तिथं अत्यंत सुशोभित अशा पद्धतीचं एस टी बसस्थानक निर्माण करावं जेणेकरून लोणंदच्या वैभवात मोठी भर पडणार आहे। सातत्यानं आपण एक मराठी रोकटोक न्यूज चॅनलच्या माध्यमातून आमचे लोकप्रिय प्रतिनिधी दिलीप वाघमारे साहेब आणि रोकटोक मराठीचे संपादक शौकत शेख आणि दिलीप वाघमारे यांच्या प्रयत्नातून नेहमी सातत्यानं आपण रोकटोक मराठी चॅनलच्या माध्यमातून आपण एस टी बस स्थानकाचा मार्ग अतिशय गंभीर असा विषय आपण मार्गी लावलेला आहे आणि आज लोणंदच्या बसस्थानकामध्ये कॉलम घेण्याच्या कामाला सुरुवात झालेली आहे। बसस्थानक सुशोभित व्हावं, चांगल्या पद्धतीची सोयी उपलब्ध व्हाव्यात मिळाव्यात, पाण्याची सोय, शौचालयाची सोय, अशा मूलभूत गरजा सगळ्या तिथं चांगल्या पद्धतीनं महिलांना पुरुषांना सगळ्यांना तिथं सुखसोयीचं असं बसस्थानक निर्माण व्हावं आणि लोणंदमध्ये एक चांगल्या पद्धतीचं सर्वांना आकर्षित करणारं असं बसस्थानक त्या ठिकाणी निर्माण व्हावं। म्हणून त्यासाठी सातत्यानं लोणंदमधील स्थानिक स्वराज्य संस्था लोणंद नगर पंचायतच्या माध्यमातून आमचे बंटी खरात, त्याचबरोबर राजूबाई खरात, युवा नेते हर्षवर्धन शेळके पाटील आणि त्याचबरोबर कय्यूम मुल्ला आणि अनेक धडाडीचे नेते त्याच्यामध्ये सहभाग घेऊन सातत्यानं तो प्रश्न मार्गी लावत आहेत। बंधू हो, ह्या लोणंद बसस्थानकाच्या माध्यमातून सागर शेळके हे आमचे खास लोकांच्या संपर्कात आहेत। त्यांनी बऱ्याच अंशी बसस्थानकाचा प्रश्न आबांच्या पुढं मांडलेला आहे आणि आमचे धडाडीचे वाई खंडाळा तालुका मतदारसंघाचे सर्वांचे लाडके लोकप्रतिनिधी आदरणीय आमदार मकरंद आबासाहेब आणि मिलिंददादा पाटील आणि नितीन पाटील यांच्या सर्वांच्या सहकार्यानं त्या ठिकाणं एक चांगले सुशोभित असं बसस्थानक निर्माण करण्यासाठी त्यांचे कसोशीने प्रयत्न चालू आहेत। त्याचबरोबर आमचे युवा नेते सरफराज बागवान, तारिक बागवान यांनी देखील वेळोवेळी त्या ठिकाणी सातत्यानं बसस्थानकाच्या बाबतीत लक्ष घालून शासनाचं लक्ष वेधून घेतलेलं आहे। असं असताना सर्व लोकांच्या सहभागातून समविचारानं आणि चांगल्या पद्धतीनं सुशोभित असं चांगलं लोणंद बसस्थानक सातारा जिल्ह्यामध्ये बारामतीसारखं लक्ष वेधून घेणारं निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातनं महाराष्ट्र राज्य वाहतूक नियंत्रण महामंडळाचं लक्ष असावं अशा आमची मनोमन इच्छा आहे। म्हणून त्या दृष्टिकोनातनं आता हे लाडकं सरकार आलेलं आहे आणि ह्या लाडक्या सरकारनं एक चांगला निर्णय ह्या राज्यामध्ये घेतला आणि महिलांना 50% आरक्षण दिलं नाही घेतला। जो कधी अभूतपूर्व असा निर्णय तो कोणत्याही सरकारला पहिला घेता आला नाही आणि त्या पद्धतीनं महिलांना 50% आरक्षण सवलत मिळाली आणि सुशोभित अशी बसस्थानकं निर्माण झाली आणि हे बसस्थानकसुद्धा आता ह्या लाडक्या सरकारनं त्यांच्या माध्यमातून सगळ्यांनी मिळून चांगल्या पद्धतीनं एक सुशोभित आकर्षक दिलखेचक असं चांगलं बसस्थानक लोणंद बसस्थानक लोकांना त्या ठिकाणी पाहायला मिळावं ही मनोमन इच्छा आहे। म्हणून आमचे लाडके प्रतिनिधी दिलीप वाघमारे यांनी संपर्क केला आणि त्यांना मी ही मनापासून बाईट दिली आहे की महाराष्ट्र राज्य शासनानं तातडीनं त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं सुशोभित असं बसस्थानक निर्माण करावं ही मी विनंती करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।